नमस्कार मित्रांनो, ही गव्हाची शेती. आज आपण नवीन व्हिडिओ सोबत आलेलो आहोत. आज आपण गव्हाच्या शेतामध्ये आपल्या काय प्रोडक्टचा सेंद्रिय औषधांचा रिझल्ट आलेला आहे. तर कसा रिझल्ट आला आहे, काय रिझल्ट आला आहे, प्रत्यक्षात ज्या शेतामध्ये आपण उभा आहेत त्या शेताचे मालक आपल्यासोबत आहेत. तर त्यांचं नाव आहे नितीन गाडवे सर. तर त्यांना आपल्या प्रोडक्टचा त्यांच्या गव्हाच्या पिकासाठी कसा रिझल्ट आला आहे, काय रिझल्ट आला आहे, आपण त्यांच्या तोंडून ऐकूया. सर नमस्कार. नमस्कार. नाव काय सर तुमचं? सर मी नितीन चंद्र गाडवे, राहणार राहू. ओके. तर तुम्हाला आपले जे प्रोडक्ट्स वापरले तुमच्या गव्हाच्या पिकासाठी, तर तुम्ही कोणते कोणते प्रोडक्ट वापरले यासाठी? सर या गव्हासाठी मी ग्रो मॅजिक आणि एमआय स्प्रे याची फवारणी घेतलेली आहे. ओके. आणि आता फवारणी घेतली तर याच्यामध्ये तुम्हाला रिझल्ट कसा वाटतोय? रिझल्ट म्हणजे सर एक 13-14 दिवसापूर्वी या गव्हाची फार बिकट अवस्था होती. असं वाटायचं की गहू म्हणजे शेजारी पाजारी लोक जर आले तर म्हणायचे गहू तुझा येणार नाही. एकतर ही पेरणी लेट झालेली, बरोबर, आणि त्यामुळं वातावरण जरा नाही का लेट झाल्यामुळं वातावरण योग्य नव्हतं. मग लोक म्हणायचे अरे हा गहूच येणार नाही, लय खूप खुरटा गहू आणि आता येणार नाही हा गहू. आणि आम्ही पण म्हणजे फार नाराज होतो. पण दीपक सर भेटले आणि गहू दाखवला मी त्यांना. तर ते म्हटले आमची एमआय स्प्रे आणि ग्रो मॅजिकची फवारणी घेऊन बघा, बरोबर खूप रिझल्ट आहे त्याच्यात. तर पहिल्यांदा विश्वासच बसाना. कारण म्हणजे घेतले आम्ही. बंधुराजला विचारलं, बंधुराज म्हणला हे होईल काय, शक्य काय होते काय माहिती, नाही तर नको मारू, या दुसऱ्या पिकाला मारू आपण. ते गव्हाचं काही खरं दिसत नाही आपलं. म्हणजे अपेक्षा नव्हती की गहू हा पीक सोडून दिला होता. पण जसं मी तुम्हाला सांगितलं की एकदा वापरून बघा. तर आज कसं वाटतंय सर, रिझल्ट काय दिसतोय तुम्हाला? नंतर आम्ही फवारणी केली आणि आज 13 दिवसानंतर या गव्हांची ओंब्याची साईज आणि उंची म्हणजे खूप खूप आनंदी आहे मी. आणि खूप वेगळाच रिझल्ट एक बघायला मिळाला. खरंच ग्रो मॅजिक आहे का मॅजिक आहे हेच कळत नाही. बरोबर, म्हणजे अपेक्षापेक्षा मोठा त्यांना एक आनंद दिसून येत आहे. तुम्ही आज त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद पण पाहू शकता. कारण त्यांना रिझल्टच तसा जबरदस्त भेटलेला आहे. म्हणजे ज्या ठिकाणी आपण कुठल्याही गोष्टीची अपेक्षा सोडतो की हे येणार नाही, ते पीक येणार नाही, पण त्या ठिकाणी त्यांना अपेक्षेच्या वरचा आनंद हा झालेला आहे. तर अजून सर याच्यामध्ये तुम्हाला अजून बदल काय वाटतं आपल्या प्रोडक्ट विषयी? नाही, ह्या प्रॉडक्टमुळे काय झालं, हे सगळंच शेती बघा ना, आमची सगळा प्लॉट चौबाजूचा जो आहे ना तो सगळा सारखा आहे, एकसारखा दिसतोय तुम्हाला, एकसारखी साईज आहे. ओंब्याची साईज बी सगळं सेम आहे एकदम. या व्हिडिओ मध्ये थोडंसं दाखवा सर जवळून. ओंब्याची तुम्ही साईज वगैरे पाहू शकता. पूर्ण फिरून व्हिडिओ दाखवा की बाबा खरंच प्लॉट कसा आहे आपला. कारण असा रिझल्ट हा फक्त इंडिया ॲग्रोच्या प्रोडक्टच्या माध्यमातूनच आपल्याला मिळू शकतो. थोडंसं या ठिकाणी दाखवा जवळून. ओंब्याची साईज वगैरे पाहू शकता. एक 17 दिवसामध्ये हा रिझल्ट आहे सर, फक्त 17 दिवसामध्ये. कारण 6 तारखेला फेब्रुवारी महिन्यामध्ये आम्ही त्यांना औषध दिले होते आणि आज आहे 23 तारीख. 17 दिवसामधला रिझल्ट तुम्ही पाहू शकता सर. आणि सर अजून एक सांगायचं म्हणजे जे शेतकरी मला म्हणत होते ना हा काय गहू येणार नाही, त्यांनीच आज बुकिंग करून ठेवलंय की ह्याच्यातले गहू झाल्यानंतर आम्हाला 2-2 पोती ठेव म्हणून. अरे वा, म्हणजे सेंद्रिय औषधं पण आहेत आणि गहूच त्या क्वालिटीचा तयार होणार आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हटलं तर गहू आज हा दिसतोय हा पूर्ण विषमुक्त आहे. म्हणजे थोडक्यात काय, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा रासायनिक खतांचा वापर केलेला नाही. याच्यामध्ये फक्त ऑर्गॅनिक इंडिया ॲग्रो ब्रँडच्या प्रोडक्टचा वापर केलेला आहे. त्यासाठी आज जे लोकांनी नाही वाटलं होतं की बाबा ह्याचं येऊ शकत नाही काय नाही, पण आज तेच लोक म्हणतात की आम्हाला घरामध्ये खाण्यासाठी तुमचा ज्यावेळेस गहू निघाल त्यावेळेस आम्हाला हा गहू पाहिजे. म्हणजे निघायच्या अगोदरच, आज पीक तर शेतामध्येच आहे पण शेतामध्ये निघायच्या अगोदरच त्या गव्हाची ही बुकिंग झालेली आहे. म्हणजे सर अजून त्याबद्दल खुशच आहेत. तर सर कसं वाटतं तुम्हाला अजून? मी या कंपनीचं जे औषध वापरलं इंडिया ॲग्रोची त्याच्यामुळे मी खूप खुश आहे. आणि सगळ्यांनी वापरून चांगली शेती म्हणजे आपली सेंद्रिय शेती करा, सगळ्यांनी निरोगी राहा आणि रिझल्ट पण आपलातून येत. मॅजिकच आहे एक. बरोबर, खूप ग्रो मॅजिक म्हणजे हे मॅजिक नसून ते मॅजिकच आहे. म्हणजे एक प्रकारे शेतामध्ये जादूच करतं.
की फळांची संख्या असेल, साईज असेल आणि वजन असेल, या सगळ्या गोष्टी या प्रोडक्ट्स यूज केल्यामुळे तुम्हाला दिसून येईल. तर सर यानंतर तुम्ही आपले प्रोडक्ट्स वापरणार? यापुढे मी प्रत्येक पिकाला इंडिया ॲग्रोचेच प्रोडक्ट वापरणार. ते सोडून दुसरं रासायनिक खतांचा किंवा रासायनिक कोणतेच औषधं वापरणार नाही शेतीत. बरोबर. आणि 100% सेंद्रिय शेती करण्याचा प्रयत्न करणार मी इथून पुढे. धन्यवाद सर. आज सर पण खूप खुश आहेत, कारण आज त्यांनी रिझल्ट खूप छान या गव्हाच्या पिकावरती घेतलेला आहे. आणि दुसरी गोष्ट, सर ह्यानंतर पण आपले प्रोडक्ट वापरतो असं सांगितलं आहे. नक्कीच सर हे प्रोडक्ट वापरा आणि तुमच्या माध्यमातून 4 लोकांना पण तुम्ही हा रिझल्ट हा दाखवू शकता आणि घेऊ शकता. आणि लोकांनी पण हे प्रोडक्ट वापरले पाहिजे मित्रांनो, कारण काळ बदलला आहे. काळानुसार आपण जे रासायनिक खतं वापरून उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न करतोय, पण विचार करा, जे आपण प्रोडक्ट पिकवतोय हे मार्केटमध्ये कुठल्या ना कुठल्या ठिकाणी हा तुमच्या शेतातला माल हा विकला जाणार आहे, पण तो विषमुक्त म्हणजे थोडक्यात विष असल्यासारखाच आहे, कारण त्याच्यामध्ये केमिकल औषधांचा वापर केलेला आहे. पण तुम्हाला गावरान म्हणजे थोडक्यात सेंद्रिय गहू जर खायचा असेल, निरोगी आरोग्य घ्यायचं असेल, तर तुम्ही नक्कीच या गव्हाचा वापर करू शकता. तर सर तुम्ही यापूर्वी कुठल्या पिकासाठी आपले प्रोडक्ट्स वापरले होते? सर मी इंडिया ॲग्रोचे प्रोडक्ट पहिल्यांदा कांद्यासाठी वापरले होते. हां, कांदा पिकासाठी सुद्धा मला खूप रिझल्ट मिळाला त्याच्यातून. बरोबर. म्हणून या गेलेल्या गव्हासाठी वापरून हा गहू असा आहे, हे तुम्हाला समोर व्हिडिओ दाखवलेला आहे. बरोबर. आणि मला अशी विनंती करायची सगळ्या शेतकऱ्यांना की इंडिया ॲग्रोचे प्रोडक्ट वापरून तुम्ही विषमुक्त शेती करा, सेंद्रिय शेती करा. बरोबर. आणि सगळ्यांनी इंडिया ॲग्रोचे प्रोडक्ट वापरा, ही कळकळीची विनंती करतो. सगळ्यांनी सेंद्रिय शेती करा, निरोगी राहा. धन्यवाद. सरांचा सांगण्याचा उद्देश हाच आहे की निरोगी शेती ही आपण केली पाहिजे. तर धन्यवाद मित्रांनो, नक्कीच प्रोडक्ट वापरा. आज त्यांनी जो रिझल्ट घेतला आहे त्या रिझल्टच्या बेसवरती आज सर्व शेतकऱ्यांना ते एक माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर धन्यवाद मित्रांनो, नक्की तुम्ही शेती एक विषमुक्ती करा.